नमस्कार मैत्रिणो, मी क्रांती आहेरे. आज तुम्ही जर आजारी पडलेले असाल तर खास मी तुमच्यासाठी अगदी पौष्टिक सूप सांगणार आहे आणि खूप छान म्हणजे याच्याने जे आहे तर आता मी सगळ्यात आधी तुम्हाला कोथिंबीर दाखवलेली आहे आणि ह्या कोथिंबीर अशी आहे की तिच्याने आपल्या तोंडाची चव वाढली जाते आणि छान असं तोंडाला चव येते. तुम्ही आजारी असाल तर अशा पद्धतीचं सूप विथ आपल्या जर कोथिंबिरीचं आपण आज पदार्थ करणार आहोत आणि अगदी आजारातनं नुकतेच उठलेले असाल तर तुमच्या तोंडाला चव नसेल तर अशा पद्धतीने आपण आज एक पदार्थ करणार आहोत आणि खूप छान येणार आहे. तर ह्या ठिकाणी आता मी इथे बाजरीचं आणि ज्वारीचं मिक्स पीठ घेतलेलं आहे मोठा बाऊल भरून. त्याच्यानंतर अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, नंतर गव्हाचं पीठ घेतलं आहे. असे तिघं पीठ मिक्स घेतलेलं आहे आणि लसूण मिरची याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे आणि जिरं त्याची ही बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे. तर इथे एका बाजूला छान अशी ही कोथिंबीर आणलेली होती आणि कोथिंबीर छान निसलेली होती, बारीक छान अशी निसून घेतलेली आहे आणि कोथिंबीर निसून घेतल्यानंतर ती छान स्वच्छ पाण्याखाली 2-3 पाण्याने अगदी म्हणजे पावसाळ्यामध्ये कोथिंबीरीला खूप माती असते त्याच्यामुळे आपण कोथिंबीर धुताना खूप वेळा ती 2-3 वेळा अशी मोठ्या भांड्यामध्ये टाका आणि त्याच्यामध्ये ती पसरवा, म्हणजे जेणेकरून ती 5-1 मिनटं त्याच्यातली जी माती आहे ती निघून जाईल आणि निघून गेल्यानंतर ती परत 2-3 पाण्याने स्वच्छ धुवा अशा पद्धतीने. आणि आता आपण ही छान अशी कोथिंबीर धुतली आणि ही कोथिंबीर अशी कैचीच्या साहाय्याने किंवा तुमच्याकडे चाकू असेल तर चाकूने अशी बारीक बारीक चिरून घेतलेली आहे आणि आपण त्या पिठात मिक्स करणार आहोत. तर पूर्ण व्हिडिओ स्क्रिप्ट न करता बघा. आज जर तुम्ही आजारी पडलेले असाल, आजारातून उठलेले असाल तर तोंडाला चव येण्याचा हा पदार्थ आहे आणि कोथिंबिरीने तोंडाला चव येते. तर हे बघा अशा पद्धतीने आपण इथे पूर्ण कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि तिघं पीठ मिक्स केलेले आहे. त्याच्यात आपण लसूण, आलं, अद्रक आणि मिरची, जिरं याचं वाटण तयार करून घेतलेलं होतं आणि ते सुद्धा आपण त्याच्यात टाकलेलं आहे. आणि अशा पद्धतीने माझ्याकडे थोडीशी कोथिंबीर बाकी राहिलेली होती आणि आपण खूप सारी कोथिंबीर घेतलेली आहे, जास्त कोथिंबीर. कारण कोथिंबीर अशी आहे की ती थंड आहे आणि आपल्या शरीराला असं छान तिचं जी चव आहे तर तिची चव खूपच छान लागते आणि आपल्या तोंडाची चव वाढवते. आणि आपण जर आजारातून उठले असेल तर अशा पद्धतीचं सूप जरूर करून बघा. आणि हे बघा आपण ही सगळी कोथिंबीर अशी निसून घेतलेली होती आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आणि असा गोळा मळून घेतलं आहे. तर आता आपण इथे असा घट्टसर गोळा मळायचा आहे. गोळा मळताना आपल्याला हा घट्टसर, जर तुम्हाला वाटला की हा घट्ट गोळा नाही आहे तर त्याच्यात तुम्ही थोडंसं गव्हाचं पीठ टाकू शकतात आणि घट्ट गोळा मळू शकतात. हा जो गोळा आहे आपण हा घट्टसर असा गोळा मळून घेतलेला आहे. एका बाजूला आता कढई ठेवलेली आहे. कढईत थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरं टाकलेलं आहे, मोहरी टाकलेली आहे आणि या ठिकाणी जो गोळा मळलेला होता त्याचंच आपण इथे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे डिशमध्ये. तर तो गोळा मळलेला होता त्याचा छोटासा एक गोळा घेतलेला आहे आणि त्या गोळ्यामध्ये आपण त्या ताटलीत पाणी टाकलेलं आहे. पाणी टाकून आणि त्याचं मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. म्हणजे त्याच पिठाचा आपण जो गोळा मळलेला आहे त्याच पिठाचं मिश्रण माझ्याकडनं दाखवताना राहून गेलेलं आहे. तर त्या गोळ्यात थोडंसं पाणी घेऊन आणि त्या गोळ्याचं मिश्रण आपण इथे करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर ते मिश्रण आपण कढईत टाकलेलं आहे आणि छान असं मिश्रण टाकल्यानंतर आणि त्याच्यात आपण आता एक तांब्याभर पाणी आपण त्याच्यामध्ये सोडलेलं आहे आणि आता ते पाणी छान असं उकळू देणार आहोत आणि आपल्या हाताला थोडंसं तेल किंवा पीठ लावून आणि हे बघा अशा पद्धतीने लांब लांब असे, जास्त बारीक पण आपल्याला करायचे नाही आहेत आणि असे लांब लांब हातावर असे लांब लांब शेंगोळे करून घ्यायचे आहेत. तुम्ही पीठ लावा, तेल लावा. तर मला थोडंसं वाटलं माझं पातळ आहे तर मग मी थोडंसं पीठ लावलं आणि पीठ लावून आणि हे अशा पद्धतीने आपण इथे हे असे लांब लांब हाताने, खूप त्याला काही आकार आला पाहिजे असं काही नाही, कारण कोथिंबीर असते ती कोथिंबीर आपण थोडीशी जाडसर ठेवलेली असते त्याच्यामुळे
बघा अशा पद्धतीने आपण सगळे गोळ्यांचं असं करून घेणार आहोत. हातावरच करून घ्यायचं आहे. आणि आपण हा जो गोळा होता याचंच सूप थोडंसं पाणी टाकून आणि त्याचंच सूप तयार केलेलं होतं डिशमध्ये आणि तेच त्या आपल्या सारंगामध्ये आपण त्या टाकलेलं आहे. तर तोपर्यंत आपण हे जे सारण ते उकळत आहे तोपर्यंत आपण इथे हे लांब लांब असे शेंगोळे तयार करून घेत आहोत. आणि छान असे हे बघा अशा पद्धतीने कोथिंबिरीचे तर हे सगळे असे हाताने आपण इथे तयार करून घेत आहोत. बघा इथे असे तर आपले हे सगळे असे आता आपले तयार होऊन झालेले आहेत. हे बघा आपले हे सगळे तयार झालेले आहेत. खूप काही आकार आला पाहिजे असं काही वाटलं नाही. आणि इथे उकळ फुटलेली आहे आपल्याला आपण जो रस्सा होता त्याला उकळ फुटलेली आहे. म्हणजे जे सूप आहे कोथिंबिरीचं याला सूपच म्हणता येईल. तर असं हे कोथिंबिरीचं सूपच म्हणता येईल आणि तर त्याच्यात आपल्याला इथे आता हे असे छान एका हाताने आपण इथे आता त्याच्यात अंधानामध्ये ते टाकून अंधान म्हणजे उकळी आली की त्याला अंधान असं म्हणतात आमच्याकडे. तर त्या अंधानामध्ये आपण इथे टाकून घेतलेलं आहे आणि छान असे उकळू देणार आहोत 5-10 मिनटं असे. आणि एक 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 आपले तर तुम्हाला उकळी आल्यानंतरच ते त्याच्यात सोडायचे आहे. त्याच्या आधी जर तुम्ही सोडले तर त्याचे तुकडे पडू शकतात. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा ह्या अंधानाला उकळी येईल तेव्हाच त्याच्यामध्ये ते टाका. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळे असे टाकून घेतलेले आहे आणि छान असे उकळायला सुरुवात झालेली आहे. आणि खूप वेळ लागत नाही. हे जे आहे कोथिंबिरीचं सूप पण होतं आणि आपल्याला घशाला पण छान वाटतं आणि आपण जर आजारी पडलेले असाल तर याच्याने तोंडाला अगदी चव येते. अप्रतिम लागतं. आता आपण याच्यात हळूहळू सगळे टाकून घेतलेले आहेत आणि छान असा हा रस्सा उकळत आहे. असा 5-1 मिनटं असा आपण छान असा हा उकळू देणार आहोत. मोठ्या आचेवरच आहे आणि पूर्ण टाकून झाल्यानंतर आपण त्याची थोडी आच कमी करून टाकणार आहोत. या ठिकाणी गॅसचा फ्लेम थोडा कमी करून घेतलेला आहे आणि आता ते आपल्याला 5-1 मिनटं अशी मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहे. जोपर्यंत ते शिजत नाही तोपर्यंत आपण इथे असं एकदम 5 मिनटात आपण इथे आता हे सगळं शिजवून घेणार आहोत. तर 5 मिनटानंतर शिजवून झालेले आहेत बघा अशा पद्धतीने शिजवून आणि मी खाली उतरवून घेतलेले आहेत. तर आपल्याला आता सर्व करायचे आहेत. तर ह्या ठिकाणी बघा तो जो रस्सा आहे तो जर आपण नुसता चमच्याने जरी पिला तरी आपल्या जे आहेत तर खूप सुंदर लागतो आणि छान लागतो. तर चव तर अगदी सुंदर लागते अशा पद्धतीने. आपण ही कोथिंबिरीचं केलेले आहेत आणि छान असे हे रस्सा झालेला आहे त्याचा आणि हे बघा अशा पद्धतीने अगदी टेस्टी लागतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.